नाशिक महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीचा बिगुल वाजतात शहरातील राजकीय वातावरणाला वेग आलाय। या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक 6 मधून छाया विक्रम कडाळे यांनी नगरसेविका पदासाठी आपली उमेदवारी दाखल केली असून कपबशी हे त्यांचे निवडणूक चिन्ह आहे। मतदारांमधून त्यांच्या प्रचाराला चांगला प्रतिसाद मिळत असल्याचं चित्र असून एक छाया विक्रम कडाळे या सामाजिक कार्यात नेहमीच अग्रेसर राहिले। नागरिकांच्या सुखदुःखात सक्रिय सहभाग, परिसरातील प्रश्नांबाबत सातत्यपूर्ण पाठपुरावा आणि लोकाभिमुख कामांची ओळख त्यांना आहे। त्यामुळेच प्रभागातील विविध घटकांमधून त्यांना मोठ्या प्रमाणात पाठिंबा मिळतो। प्रभाग क्रमांक 6 च्या सर्वांगीण विकासासाठी त्यांनी ठोस विकानकाशा मांडल्या आहे। त्यामुळे पायाभूत सुविधांचा विकास, आरोग्य सेवा, बळकटीकरण, प्रत्येक घराला स्वच्छ व पुरेसा पाणी पुरवठा, स्वच्छ व सुंदर परिसरासाठी सौंदर्यकरण व पर्यावरणपूरक उपक्रम, झोपडपट्टी पुनर्विकास तसेच स्वच्छता व सुरक्षा या प्रमुख बाबींचा समावेश आहे। यासोबतच लहान मुले, युवक व महिलांसाठी विशेष उपक्रम, महिला सक्षमीकरण व युवक कल्याण, डिजिटल युगाशी सुसंगत सेवा देण्यासाठी प्रभागात डिजिटल केंद्रांची उभारणी तसेच शासकीय योजना व डिजिटल सुविधांचा लाभ सर्वसामान्यांपर्यंत पोहोचविण्याचा त्यांचा ठाम मानस आहे। निवडणूक यादीतील अनुक्रमांक 4 असलेल्या छाया विक्रम कडाळे यांच्या उमेदवारीकडे प्रभागातील नागरिकांचे लक्ष वेधले असून विकासाभिमुख अजेंड्यामुळे त्यांचा प्रचार दिवसेंदिवस अधिक बळकट होत आहे। नाशिक महानगरपालिकेचा बिगुल वाजला आहे। प्रभाग क्रमांक 6 मधून आपण उमेदवारी लढवित आहात। प्रचाराला देखील चांगला आपल्याला प्रतिसाद मिळतो आहे, काय सांगाल? नमस्कार, मी छाया विक्रम कडाळे, प्रभाग क्रमांक 6 मधून मी अपक्ष उमेदवार आहे। माझी निशाणी कबशी आहे। ताई, प्रभाग क्रमांक 6 मध्ये विकास कामांना प्राधान्यक्रम काय असणार आहे? आता आपल्या भागामध्ये ज्या अडचणी आहेत, ज्या समस्या आहे, पाण्याची टंचाई आहे, ड्रेनेज आहे, कचरा व्यवस्थापन, आपण व्यवस्थित समस्या सोडवू। तसेच आपण रस्त्याच्या सुधारणा करू। बचत गटातून आपण महिलांना रोजगार उपलब्ध करून देऊ शकतो। लघु उद्योगांना प्राधान्य देऊ शकतो। युवकांसाठी रोजगार मिळावा म्हणून आपण काम करणार आहोत। ज्येष्ठांसाठी नाना नानी पार्क ची व्यवस्था करू। मुलांसाठी गार्डन, तरुण पिढीसाठी आपण अभ्यासिका उपलब्ध करून देऊ। प्रभाग क्रमांक 6 मध्ये जे ओपन प्लेस आहे ते डेव्हलप करण्याचा प्रयत्न करू। आरोग्याचा देखील एक मुख्य प्रश्न आहे, निवडून आल्यानंतर तो कसा सोडवणार आहात? प्रभागात वेळोवेळी आरोग्य शिबिरे घेऊन आणि जनजागृती करू। जाता जाता प्रभाग क्रमांक 6 मधील नागरिकांना काय आवाहन कराल? येत्या 15 तारखेला जे मतदान आहे त्यामध्ये माझी निशाणी कबशी असून तुम्ही मला भरघोस मतांनी प्रचंड विजयी करावा अशी माझी विनंती आहे। आणि निवडून आल्यानंतर मी सर्वांचा, प्रभागाचा सर्वांगीण विकास करेल। गेल्या 5-6 दिवसापासून नगरपालिकेचा प्रचाराचा शुभारंभ झालेला आहे। या प्रभागामध्ये छायाताईंचं खूप काही चांगला लोकांचा प्रतिसाद आहे। प्रचाराला आता खऱ्या अर्थाने वेग आलेला आहे। जिकडे तिकडे छायाताईंचं नाव आहे। त्यांचे पती विक्रम निवृत्ती कडाळे हे पोलीस खात्यामध्ये कार्यरत असून त्यांचा पण या सामाजिक कार्यामध्ये मोठा सहभाग आहे। ते गेले 10 वर्षापासून पोलीस सोसायटीमध्ये शासकीय कामकाज बघता। त्यांचं मखोलात गावामध्ये सर्व सामान्य जनतेसाठी खूप मोठं योगदान आहे। जिथं हाक मारी तिथं ते वेळेला हजर असतात। असा हा त्यांच्या कामाचा खूप मोठा एक लोकांना आलेला अनुभव आहे। त्यांचं काम मखोलामध्ये उत्कृष्टपणे चांगलं आहे। तर एक सामान्य घरातला कार्यकर्ता म्हणून सगळे लोक त्यांच्याकडे बघत आहे। तर लोकांचा भरभरून त्यांना प्रतिसाद आहे। स्थानिक उमेदवार असल्या कारणाने मखोलाबादकरांचं त्यांच्या विशेष प्रेम आहे। मी सोहिल समीर पटेल, प्रभाग क्रमांक 6 मध्ये कोळवाड्यामध्ये राहतो। आमचे विक्रम भाऊ कडाळे यांच्या वाईफ छायाताई उभे आहे। यांना कोळवाड्यातून खूप सारं सहकार्य करायचं। विक्रम भाऊ कडाळे समाज कार्यामध्ये कंटिन्यू, म्हणजे कधी पण त्यांना निम्म्या रात्री फोन केला आम्ही तर ते 5 ते 10 मिनिटात हजेरी राहता। काम आमचं 100% होतं तिथनं। आमच्या गल्लीसाठी त्यांनी प्रत्येक टाइमला काही पण सुख दुःख असो ते कंटिन्यू आमच्या सोबत पाठीमागे उभे राहतात। मी आमच्या कोळवाड्याकडनं 100% प्रयत्न करू की छायाताई यांना निवडून आणू। नमस्कार, मी तुषार वाघमारे, मी प्रभाग क्रमांक 6 मधील नागरिक आहे आणि आमच्याकडे आज कडाळे छाया विक्रम
या आमच्या ताई या स्वतः उमेदवारी करत आहे आणि ही उमेदवारी म्हणजे ते स्वतः उमेदवार नसून त्यांच्यासाठी पूर्ण प्रभाग उमेदवार आहे. कारण आम्ही सगळ्यांनी आता निर्णय घेतला आहे की कुठल्याही परिस्थितीत छायाताईंना आम्ही मोठ्या मतांनी विजय करण्यासाठी प्रयत्न करणार आहोत. कारण त्यांचं झालं किंवा आमच्या विक्रम भाऊंचं झालं, समाजसेवेसाठी खूप मोठं योगदान आहे. प्रभाग क्रमांक 6 मध्ये प्रत्येकाच्या सुखादुखाला धावणारे आमचे विक्रम भाऊ आहेत. त्याच्यामुळे आम्हाला असाच हक्काचा नगरसेवक पाहिजे आहे, जे ते स्वतः नगरसेवक नसून त्यांच्या मते प्रभागातले प्रत्येक माणूस हा नगरसेवक आहे. म्हणून आम्ही सगळे 100% त्यांच्या पाठीशी आहोत आणि आम्ही त्यांना 100% विजय करणारच आहोत. माझं नाव राजू शंकर पिटे. मी प्रभाग क्रमांक 6 मध्ये राहतो. आमचे आदिवंश युवा फाउंडेशन ताईंच्या मागे पूर्णपणे, आणि आता 4-5 वर्षापूर्वी कोणतेही कार्यक्रम होत नव्हते. ते आमचे विक्रम दादा कडाळे हे स्वतः ते कार्यक्रम करतात आणि ताईंची निशाणी आहे कबशी, प्रचंड मतांनी विजय करा एवढंच आव्हान करतो. मी सुरेश श्रीपद भांगरे, प्रभाग क्रमांक 6 मध्ये असतो. मी राहणार कोळीवाड्यामध्ये असतो. तर आमच्या म्हणजे कोळीवाड्यामध्ये आजपर्यंत एक पण नगरसेवक आला नाही आणि आजपर्यंत कोणतेच विकासाचे कामं होत नाही. त्याच्यामुळे आम्ही आमच्या हक्काचा माणूस उभा केलेला आहे, छाया विक्रम कडाळे, आणि त्यांना तुम्ही प्रचंड मताने विजय करा. त्यांना आम्ही काय बोलले, आम्ही त्यांना प्रचंड मताने विजय करणार आहेत आणि आम्ही सगळे त्यांच्या पाठीशी आहेत आणि त्यांना 101% त्यांना निवडून आणू. मी आशा भास्कर कडाळे, राहणार मखलवाद कोळीवाडा येथे राहते आणि आमच्या प्रभागामध्ये प्रभाग क्रमांक 6 येथे 20-25 वर्ष झाले, पण एकही असा हक्काचा उमेदवार किंवा नगरसेवक आलेला नाही. आमच्या प्रभागात खूप समस्या आहे, रस्ते, पाणी, नळ, अशा भरपूर समस्या आहे. पण आता मी माझी स्वतःची जाऊ छाया विक्रम कडाळे यांना उभं केलेले आहे. तो आमचा हक्काचा घरातला नगरसेवक आम्ही 100% प्रचंड मताने निवडून आणणार आहोत. त्यासाठी तुम्हाला मी सर्वांना आवाहन करते की माझ्या जाऊला निवडून आणण्यासाठी तुम्ही सर्वांनी मदत करा आणि आमची निशाणी आहे कबशी. रिपोर्ट नाशिक लोकशाही न्यूज नाशिक.